लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आता जवळ येत असताना प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा या दोघांमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे. आता तर धर्माराव बाबा यांनी असं म्हटलेलं आहे की विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार आहे. आपल्यासोबत स्वतः विजय वडेट्टीवार, आपण त्यांना विचारूया काय सुरू आहे आता. धर्मरावची स्थिती अत्यंत वाईट आहे. ना घरकानं घाटतात त्या मतदारसंघात जे लोक राष्ट्रवादीमध्ये होते ते भाजपला मत देण्यासाठी तयार नाही. आणि का म्हणून द्यावे? पुरोगामी विचाराची माणसं आहे. हा राजा सत्तेसाठी लाचार झालेला आहे, हे धर्मराव आहे. म्हणून त्यांनी दुसऱ्यांनी आपण लाचारी पत्करली तर दुसऱ्यांनीही लाचारी पत्करावी असा त्यांचा समज असेल. काही स्वाभिमान असतो. तुम्ही काय करायसाठी गेलात तुमचा प्रश्न. इतरावर आरोप करताना तुम्ही तुमची यातून हे सिद्ध होते की विजय वडेट्टीवारांना जो रिस्पॉन्स काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मिळतोय त्यातून हे भांबावले, हे घाबरले आणि यापोटी अशा प्रकारचे बेधुंद आरोप त्यांनी सुरू केलेले आहे. विजय वडेट्टीवार वाघ आहे, तो शेळी बनायसाठी भाजपमध्ये जाणार नाही. ज्याला शेळी बनवून कचरा गवत खायचं आहे त्यांनी खुशाल जावं. धर्मराव लावले त्यांच्या त्या भाजपच्या गव्हाणीचं शेळी होऊन हिरवा चारा खायला मिळत असेल तर त्यांनी गेले तसावे. आम्हाला आमच्यावर कोणी आरोप करत असेल खोटे आणि चुकीचे तर मात्र मी त्यांना सोडणार नाही. आणि हेही चॅलेंज आहे. जर राजांना आमच्यावर आरोप करून आम्हाला कोणी विचारत नाही असं जर म्हणत असतील तर धर्मरावचा गड म्हणतायत ना, यावेळेस गडात किती मतं भेटतात आणि किती त्यांचा तो गड कसा राहतो हे मी पाहणार आहे. तुमच्या संभाव्य भाजप प्रवेशावरून त्यांनी नार्कोटिक्सची भाषा केली आहे की तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी तुमची एका विशिष्ट नेत्यासोबत बैठक झाली मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये. त्यावेळी धर्मराव तिथे उपस्थित होते. धर्मराव मध्ये दम असेल त्याने हॉटेलचं नाव सांगावं, पुरावे आणा. जर तू खरंच राजा असेल नाही तर असा भिकारचोट सारखे असे काही आरोप करू नये, असे विनाकारांचे आरोप करू नये. हा पराजय दिसत आहे. उद्या मंत्रिपद जाईल या भीतीमुळे अशोक नेते हारले, त्यांच्या मतदारसंघात त्यांची इज्जत जाईल. त्यामुळं ते घ्यावं हे अशा प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी सांगावं कुठला हॉटेल आहे, कुठल्या हॉटेलात बसलो होतो, दे म्हणा नाव दम असेल तर सांग म्हणा नाव आणि आण पुरावे. आणि अशा बकवास गोष्टी करण्यामध्ये ही जी वेळ घालवतो तो घाबरून घालवतोय. शिवानी असेल किंवा डॉक्टर नामदेव शेट्टी असेल या दोघांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे तुम्ही नाराज असल्यामुळे चंद्रपूरच्या काँग्रेसच्या प्रचारामध्ये तुम्ही सहभागी होत नाहीत असंही धर्मराव बात्रा म्हणाले आहे. चंद्रपूरचा जाणं ना जाणं हा माझा विषय आहे. धर्मरावला काय पडले? त्यांनी काय दलाली घेतली आहे काय आमची की दलाल म्हणून जगणार आहे? भाजपचे जसे दलाल झाले तसे काय आता आमची दलाली पाहिजे काय? जाणं नाही जाणं हे करणं माझं हे आहे. राहिला विषय पक्ष म्हणून मला बोलवलं त्यावेळेस मी गेलेलो आहे. शिवानीला तिकीट मागणे अधिकार होता, नाही दिली हायकमांडचा विषय आहे. मी पक्षामध्ये माझी काय प्रतिमा आहे हे मला ज्या वेळेस पक्ष अडचणीत होता त्यावेळेस मला विरोधी पक्षनेता देऊन मला पक्षाने जबाबदारीच दिली. 2 वेळा मंत्री केलं पक्षाने, 2 वेळा विरोधी पक्षनेता केला. मला कधीही सत्ता असेल नसेल तरी मला पदावर ठेवला आहे. त्यांच्यासारखा वेगवेगळा ठेवला नाही. त्यामुळं माझेवर आरोप करण्यासाठी मला तिकीट नाही मिळाली. हुसेननीचा तिकिटाचा विषय नव्हता. मी त्याला सांगितलं हुसेननीना तुम्ही यावेळेस थांबलं पाहिजे म्हणून. कधी माझा आग्रह नव्हता हुसेननीच्या तिकीटसाठी, विषयच नव्हता. कारण आम्ही सर्वे केला, आम्हाला माहीत होतं की किरसाने फिरणारे कार्यकर्ते आहेत आणि तरुणांचा आणि कार्यकर्त्यांचा लोकांचा आमच्या पक्षाच्या त्यांच्या बाजूने कौल होता. त्यामुळे त्यांना तिकीट दिली. तिकडे प्रतिभाला तिकीट दिली. आमची नाराजी अजिबात नाही. पक्ष आदेश हा आमचा सर्वोच्च असतो. नाराजी तिकडे आहे. मंत्रिपदासाठी हलकटपणा करून शरद पवारांना सोडून गेले. ज्यांच्या भरोशावर मंत्री झाले, इतके पदं भोगले, त्यांना सोडून जाणारे नितीन आता काय त्यांच्याकडे शिल्लक आहे?
हे त्यांनी सांगावं. भाऊ मला सांगा की आता राज्यातल्या इतर भागातल्या निवडणुकीच्या वरूनही राजकारण तापलेलं आहे. विशेषतः महायुतीमध्ये माढ्यामध्ये भाजपचे नेते धैर्यशील मोहिते यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तिकडे कोल्हापूरमध्ये प्रकाश आवाडे सुद्धा वेगळ्या भूमिकेत आहेत. एकूण याकडे तुम्ही कशा नजरेने पाहता? हे बघा, एकूणच राज्यातलं राजकारण नासवलं गेलं. पूर्ण राजकारण कधी इतकं गलिच्छ नव्हतं. इतकी नैतिकतेची पातळी घसरलेली महाराष्ट्रात राजकारण पाहिली नाही. परंतु ते दुर्दैवानं 2014 पासून पाहायला मिळते. अनेक लोकांचे पक्ष फोडा. उद्या तुम्ही दुसऱ्याचे पक्ष फोडाल तर तुम्हाला लोक फोडतील. उद्या तुम्हालाही फुटावं लागेल. काय अवस्था झाली, फायदा काय झाला? या सगळ्यामध्ये शिंदेची अवस्था निवडणुकीनंतर कळेल, किती लोक निवडून येतात. अजित पवारांची कळेल, किती लोक निवडून येतात. लोकांचा अशा गोष्टीवर विश्वास नाही. तुम्हाला हेही सांगतो, नांदेडमध्ये सुद्धा अशोकराव चव्हाण गेल्यानंतर ती जागा काँग्रेस जिंकत आहे. हे दाव्यानं सांगतोय. लोकांना अशी लोकांची घरं तोडणं फोडणं हे अजिबात आवडत नाही. तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं तुमचं घर सजवा, पण इतरांचं घरातलं सामान चोरून स्वतःचं घर सजवाल तर लोकांना ते मान्य होणार नाही आणि लोक ते मान्य करत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे जे काही आता माढाची घटना आहे, कोल्हापूरची आहे, हे अनेक गोष्टी होणार आहेत. आता अनेकांच्या तिकीटं कापल्या, तिथे नवीन उमेदवार दिले आणि त्यांची गती काय झाली? सिटिंग खासदार कोणामुळे कापलेत? भाजपमुळे कापलेत. शिंदे गटाच्या तिकीटा इथे